हॅलो नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी. खूप दिवसातून माझं मॉर्निंगचं रुटीन मी शेअर करत आहे. आजचा वार जो आहे तो रविवारचा दिवस आहे. आज म्हटलं निवांत सगळं चालू दे, गडबड करायची नाही, कारण आज किटोचा पण क्लास नव्हता. आर्यनला तर ऑलरेडी सुट्टीच असते. आणि राहिली गोष्ट दादांची, तर त्यांच्या मित्राचं लग्न वगैरे होतं, त्यामुळे त्यांनी पण आज सुट्ट्या घेतलेल्या होत्या. मग त्यामुळे मला काहीही गडबड नव्हती, काही नव्हतं. माझ्यानं मी निवांत रुटीन शेअर म्हणजे माझं सुरू होतं आणि त्यामध्येच म्हटलं चला रुटीन शेअर करूया. रेग्युलर आपलं ठरलेलं असतं गरम पाणी. गरम पाण्यात कधी लिंबाच्या पाल्याची जी पावडर असते ती, किंवा मग हळद. हे माझं रेग्युलर पहिल्यापासून ठरलेलं आहे. कधी नॉर्मल कुठलीही गोष्ट रेग्युलर चालत नाही. हळद रेग्युलर चालत नाही, लिंबाचा पाला रेग्युलर चालत नाही. कारण लिंबाचा पाला जर तुम्ही असं पाण्यातनं घेतला तर तुमच्या पेशी ज्या आहेत ना थोड्या कमी व्हायला चालू होतात, पांढऱ्या पेशी. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चालत नाही. भले आता तुळस, बरेच जण म्हणतील की बाबा तुळस खूप गुणकारी आहे, पण ती जर तुम्ही रेग्युलर रोज प्रमाणापेक्षा जास्त घ्यायला लागला तेवढीच घातक आहे. म्हणजे जे चांगलंसुद्धा आहे ना ते सुद्धा अतिरेक झाला की आपल्यासाठी घातक असतं. त्यामुळं हळदीचं पाणी आठवड्यातून कमीत कमी 2-3 वेळा, लिंबाचं 1-2-3 वेळा, बाकी नॉर्मल असं गॅप टाकून टाकून तुम्ही हे घेऊ शकता. सकाळी उठलं की पहिला दोन्ही साईडला मी पाणी टाकत असते. माझी रेग्युलरची सवय का, कारण मी तुम्हाला दिलेलं आहे. बाहेर आलं की ही सगळी आपली गँग असते. पहिलं म्हणजे चिक्याला ना उठलं की प्रेम द्यावं लागतं. म्हणजे पॅन्थर वगैरे यांचं काय वेगळं आहे थोडंसं. चिक्यानं खूप माणसातला आहे. आणि टायसन जो आहे ना तो सगळ्यात माणूस घाण आहे. त्याला माणसाशी जास्त जवळ आवडत नाही, कोणाच्या जवळ येणं वगैरे असं नाही करत. म्हणजे डॉगींमध्ये सुद्धा खूप बदल आहेत. आणि चिक्या जो आहे, माणूस दिसले की त्याची पाठ सोडत नाही, त्याचं सुरूच असतं. असो, बाकीच्या आता गेलेत फिरायला सकाळ सकाळी. ही 2 होती जाग्यावर. मी ना हे कपाट पूर्ण काढलं. एवढा वास उठलेला ना, कारण मला हे सगळी बुटं, सॉक्स तर धुतलेली जातात, पण बूट जे आहेत ना ते सगळे आज धुवून काढायचे आहेत. लिक्विड बसले बे त्यासोबत. ते कुणाचं बुट आहे? ते काय झालं? ते माझं आहे. दे. पप्पा. आता हे सगळे बूट जे आहेत ते मशीनला लावणार आहे. कारण का, त्या पोरांना पण म्हणाय नको तुम्ही धुवा, आणि ते मला पण काम वाढाय नको. मशीनला सगळं आपले कपडे झाले की शेवटला टाकून द्यायचं. आणि यावेळेला मी काय करते, ज्यावेळेला बूट मशीनला टाकते, धुते ना, त्यावेळेला मशीन जे आहे ती पूर्ण टँक क्लीन करून घेते. ते पावडर जी मिळते बघा, ती पावडर जर टाकून दिली तर पूर्ण जे मशीन आहे ते क्लीन होऊन जाते. हळदीचं म्हणजे आदल्या दिवशी समजा उंबरठा लेपन वगैरे केलं असेल तर काय करते, तर बघा आता माझं गुरुवारचंच असतं रेग्युलर, तर आपण करत नाही आहे. तर गुरुवारचं असतं ते राहतं, तसंच राहतं. आणि जेव्हा कधी मी धुईल त्यावेळेला मी ते धुवून काढते. आणि तुम्ही धुवत असाल तर ठीक, नसेल तर तुम्ही पुसून काढा. होय, हे विजा नाहीत. तसं कसं भिजेल मम्मी? खाली उतरून मार की. आता 4 दिवसातून समजा मी हे धुवून काढलं तर रेग्युलर हा जो एक मॉप आहे ना तो बाहेरच ठेवलेला आहे. एक घरात एक बाहेर लिक्विड टाकून पुसून घ्यावं लागतं दार. कारण का, आपले डॉगी वगैरे आहेत त्यामुळे एवढी स्वच्छता ठेवावी लागते. त्यांना पण बरं आणि आपल्याला पण बरं. ते नाहीतर म्हणतात ना, मध्यंतर एक कमेंट आली, तुमच्या घर भरून डॉगी, वास उठेल, कोणी पाणी पिणार नाही. खूप साऱ्या ताईंची इच्छा होती की ताई तू साड्यांचं तर हे करते, पण आम्ही
बिलकुलही साडी नेसत नाही. आमच्यासाठी ड्रेस, गाऊन वगैरे अशा गोष्टी घेऊन तर आलेल्या आहे. या सगळ्याची डिटेल्स जी काय असेल ते तुम्हाला तिकडच्या चॅनलवरती मिळेल. मी फक्त इथं नंबर देत आहे, कारण इकडं बऱ्याच जणी कमेंट करतात. त्यांना सांगेन हे नंबर दिलेला आहे, तिकडं व्हॉट्सअपला या, तिकडं काय असेल ते बघा. असो, आता मी जी घातलेली साईज आहे ती एक्सेलला चालते, डबल एक्सेलला चालते, पण हे नवीनच काहीतरी आहे. त्याचं नाव काय तर त्याने घेतलं माझ्या लक्षात नाही. आता मी पहिल्यांदा करते त्यामुळे मी विसरून गेलेली आहे. पण आता इथून पुढं वेगळेपण जे आहे ते तुम्हाला तिकडं बघायला मिळेल. असो, माझी सकाळची सुरुवात झाली. जे काय असेल, आर्यननं काय केलं आहे, म्हणजे मुलं करतात. आता आर्यन छोटा नाही आहे, 8वीचा मुलगा आहे. तरी पण सांगते मी, आपला डबा दुसऱ्याला दिला, दुसऱ्याचा डबा आपण घेऊन आला. बरं, आला तो आला, त्याला आठवलं पण नाही आणि त्याला माहीत पण नाही. आणि 3-4 दिवस मी गप्पच बसले. म्हटलं यांना कळतं का? किंवा तो जो मुलगा आहे त्याच्या घरी गेल्यानंतर किंवा त्याला म्हणतं का कोण की बाबा डबा चुकून आलाय, हे झालंय, ते झालंय? काही नाही. अजूनही सांगते पोरगं गप्पच आहे. दुसऱ्याचं आणलेलं पण माहीत नाही आहे, आपला कुठं आहे ते पण माहीत नाही, आणि ज्याचं आमच्याकडे आहे ते पण तिकडंच गप्प आहे. आता 2 दिवसांनी सांगायचं की बाबा ज्याचं आहे त्याला दे आणि आपलं घेऊन ये. अजूनही असं करतात बघा मुलं. म्हणजे लहानांचं एक ठीक आहे, पण मोठे ते मोठीच असलं चालू आहे. असं रात्री भाजी वगैरे जी काही परवा आणलेली होती काल नीट केली, पुन्हा स्वच्छ धुतली, व्यवस्थित वाळवली. आणि आज जेवणाला कुठलंही टेन्शन नव्हतं, कारण आज दादाच्या मित्राचं लग्न होतं, त्यामुळे ते तिकडे जाणार होते. आम्हाला सहकुटुंब सहपरिवार निमंत्रण होतं, पण जसं पुन्हा माझा तोच प्रॉब्लेम की सगळी जाऊन कसं व्हायचं. त्यामुळे मी म्हटलं की बाबा तुम्ही आणि आर्यन जा. आणि मला आणि किट्टूला दोडका काढून ठेवला. म्हटलं आमच्या दोघींपुरती छोटीशी भाजी बनवायची. आता मी थोडंसं आणि पुन्हा साय लावायला चालू केल्या, कारण का तर पुन्हा आणि दूधवाले आपले जे आहेत काका, ते दूध घालायला लागलेत म्हशीचे. आणि म्हशीचं दूध आल्यापासून तुम्हाला माहिती होतं किती साई निघत होती. मला कमेंट असायची तुमच्यात एवढी साई निघते, तुम्ही दूध घेता किती, काय करता किती? तेव्हा 1.5 घेत होतो, आता 1च घेणार आहे, प्रश्नच नाही आहे. पण शेवटी म्हशीचं दूध त्याला साई जास्तच येते आणि ते आम्हाला एकदम ओरिजिनल घालतात. मी पहिलं पण भरपूर वेळा सांगितलेलं आहे बघा, की एकदम क्लिअर दूध असतं, नो भेसळ, एकदम साई वगैरे सगळं छान येतं. आणि काय कोणाष्ट कुठल्या तंद्रीत होते, पीठ मळायचं होतं फक्त दोघींपुरतं आणि डॉगींपुरतं. सगळ्यांचं रेग्युलरप्रमाणे पीठ मळून ठेवलं आणि पीठ मळून वगैरे झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की बाबा आपल्याला हे एवढं मळायचं नव्हतं. मग उरलेलं आता फ्रीजला ठेवलं. आणि पुन्हा कमेंट येतील की ताई फ्रीजला ठेवायचं नाही. हो, मला माहीत आहे, शक्यतो आम्हीसुद्धा फ्रीजला पीठ ठेवत नाही, किंवा सकाळी मळून ठेवायचं संध्याकाळी करायचं अजिबात करत नाही. एक वेळेस चपाती बनवून एक्स्ट्रा ठेवलेली बरी, ती चालेल, पण फ्रीज म्हणतात ना की फ्रीजला पीठ मळून ठेवू नये. काय माहीत, मला पण माहीत नाही. आता बऱ्याचशा गोष्टी ठेवू नये म्हणतात, तरी पण आपण ठेवतोयच. आज रुटीन काही गडबडीचं नव्हतं. म्हटलं थोडीशी रांगोळी वगैरे काढून घ्यावी, पण ही काही काढून उपयोग नाही आहे. अजून एक 15 ते 20 मिनटं बरोबर येतात आणि त्यातच बसतात. असं चालायचं. आता ते म्हणतात ना तेवढा का वेळ होईना. आणि माझा हा दिवा रेग्युलर असतो. फक्त कधी रांगोळी काढली तर खाली, नाहीतर वर खिडकीमध्ये ठेवते, कारण त्याचं टोपण नाही उचलून, त्याचं काय पण उचलून न्यायचं. मी अक्षरशः इथं ना, म्हणजे मला प्रमोशनला खूप आलेले होते की रांगोळीचे स्टिकर आले होते, पुन्हा रांगोळीचे ते असतात ना की मॅटसारखे, ते आले होते. माझं काहीच ठेवलं गेलं. त्याच्यानंतर तुम्हाला खरं सांगू, मला खूप वेळा म्हणजे इच्छा झाली की विकत घ्यावं वगैरे, पण काय उपयोग नाही, म्हणून म्हटलं चला विकत पण घेण्यात अर्थ नाही. तुमच्या जर डॉगी नसेल तर आता मार्केटमध्ये भरपूर आलेलं आहे बघा. वर गेले, तुम्हाला गाऊनचं सगळं शूट द्यायचं होतं, ते सगळं शूट केलं. शूट करून आता दुसरा घालून आले. तुम्ही म्हणता इथं काय लावलेलं आहे, तर जे काय असेल तिकडे रील्स वगैरे येतील. कारण काय होतं ना की मग गाऊन नवीन दिसला की ताई, मग तिथंच सुरू होतं आपल्या ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये की ताई कसा घ्यायचा, काय घ्यायचा, आणखी ग. खूप साऱ्या जणींची इच्छा होती, त्यांच्यासाठी गाऊन जे आहे ते उपलब्ध केलेले आहेत. मी घातलेला कलर पण मस्त दिसतोय बघा, जो असा म्हणजे मळकट कलरमध्ये येतो बरं का, आणि फ्रेश येत नाहीये. हा डस्टी कलरमध्ये येतो. थोडासा कॅमेऱ्यामध्ये ना हा फ्रेश दाखवतो, कारण कधी पण कॅमेऱ्यामध्ये थोडेसे कलर असे चेंज दाखवतात थोडेफार. वर गेले, वर जवळजवळ 1 तास लागला मला सगळं ते शूट करायला. त्याच्यानंतर पुन्हा आता खाली आले, आता डबल चहा घ्यायला लागलेले. आणि आता इथून मग देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करणार आहे. इथून देवपूजा वगैरे करणार आहे, कारण देवपूजेचं कसं मला असं रिलॅक्स पाहिजे होतं की बाबा एक काम जे आहे ते संपून मग दुसऱ्या कामाला हात घातलेलं पाहिजे होतं. तेलाच्या बॉटली सगळ्या खडखडीत पडलेल्या आहेत, कारण का तर तेल काढायचंय. काल डबा नवीन आणलेला. आता तेल कसं झालंय बघूया, दादाला विचारूया, कारण मी आधीच तेल वापरते. एका ताईने मला कमेंट केली, ती माझी रेग्युलर ताई आहे ती, की तू ना साखरेमध्ये 1 चमचा जो आहे तो दुसरा ठेव, आणि तेल जे आहे त्याला किटली वाटलं दुसरीकडं, पण तेल आणि साखर तुझं जास्त होतंय, थोडंसं प्रमाण कमी कर. तर नक्कीच कमी करूया, कारण दोन्ही पण आपल्याला घातकच आहेत. सगळं कळतंय, खरं वळत नाही म्हणल्यागत प्रकार असतो. पण वळवाय गेलं तर मी जसं म्हणलं ना, काही अशक्य नाहीये. ज्या प्रॉपर सोडायचा म्हटलं तर आपण सोडू शकतो, पण आपल्याच मनावरती आपलंच कंट्रोल नसते, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. असो, चला अजून एकदा घेते. एक म्हण आहे बघा, नाही म्हणायचं 3.5 हाणायचं.
कोणाकोणाला आठवली तर तो प्रकार माझा आहे. मी करत नाही म्हणायचं, मी पित नाही म्हणायचं, मी घेत नाही म्हणायचं आणि पुन्हा आणि तेच करायचं. असं मी तुम्हाला ती महादेवाची पिंडी का दाखवली, त्याच्यावरती ना किट्टोनं बारीक असं ना आपण जसं महादेवाला लावतो ना तशा पद्धतीने लावून घेतलेलं होतं पूर्णपणे. दादाला म्हणले इथं थोडंसं तेल काढा. तेल काढायला बोलवलं ते पाठीवर ऐकून घ्यायचं झालं. तेल जास्त आणले. तेलाचे रेट किती आहेत आता? तेल जास्त आणले म्हणजे तेल जास्त आणले म्हणजे 13 किलो डबा नाही 15 किलो डबा आहे. 15 किलोचा दर वेळेला असतोय. 3 महिन्यात फक्त मी 13 किलो तेल वापरत होती. 3 महिने? हा तुझ्या आईची शपथ खा जर 3 हा म्हणजे ताई नो बघा मला काय वाटायचं पाण्याचं काय व्हिडिओ सांगू नकोस. 3 महिने झालेले नाही. 15 किलोचा डबा असायचा मला 2 महिन्यात तिने 13 किलो तेल चपवले. मला वाटायचं 15 किलोचा डबा आहे. मी महिन्याला 5-5 किलो ना असं मला वाटायचं. 3 म्हणजे महिन्याला 5 किलो वापरते म्हणजे 3 महिन्यात 15 किलो संपते. हे म्हणते मी 13 किलोचा डबा आणत होतो, मी 15 आणत नव्हतो. याचा अर्थ मी फक्त 4.5 किलो फक्त महिन्याला वापरते. तुझ्या आईची शपथ खा जरा आणि खरं बोल. हा 2 महिन्यात 13 किलो तेल चपवल्यात. किती 12 किती मग 6.5 किलो. हा मग 6.5 किलो आणि माझ्या दिव्यासनीच 2 किलो जाते तेल. मी खाणं कमी. ते बघितलं ताईने सगळ्यांनी सांगितले कमेंट मध्ये. हा तेल किती वापरतील काय वापरतील सगळ्यांनी माहिती आहे. तू सांगू नकोस, तू काय सांगू नकोस. बघितलं सगळ्या ताईसनी माहिती आहे. त्यासाठी भांडायला लागलेत मला पारोसाच्या आधी. ते आणि कोण भांडायला लागले? देणार तर नाही पण नाहीच. मी देणार पण नाही. पण पितच नाही. होय होय काहीतरी पीठ आज आहे ना लूज झालं जरा म्हणजे पातळ झालं. काल ना भरपूर साऱ्या जणी म्हणल्या की ताई अंड्याची टरपलं म्हणजे झाडांना घालू दे, खूप छान खत होतं. तसं पण बघायला गेलं तर दादाचं बरोबर आहे. डोळ्या माघारी अंधार आपण म्हणतो, पण काय घालतात कशात. आपण हे अन्न खातो आता भरपूर सारं, किती खतं जातात, किती काय गोष्टी जातात, मग ते येतं. म्हणजे बघायला गेलं तर तुम्हाला सांगू सगळं हे चक्र आहे आणि चक्राशिवाय काही उपयोग नाही. तुमचे दादा एकदा बोलले होते बघा, जे खायचं तेच पुन्हा शेतीत टाकायचं, तेच काढायचं, तेच खायचं. मला खूप हसू येतं कधी कधी. हे सगळं चक्र आहे, त्याच्याशिवाय काहीही चालत नाही. तर किट्टो काल तुला ना भरपूर कमेंट आल्या भरपूर की बाबा किट्टो तू कॉलेजच कर, तू काय इतर कशाच्या नादाला लागू नको. कारण त्यांचे आता मुलं बाळं झालेले आहेत, म्हणजे पुढं शिकून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना माहीत. आता आपण उद्या समोरच्याला तुझं शिक्षण झालं की सल्ला देऊ, त्याच्या आधी देऊ कारण आपल्यालाच माहीत नाही. आणि हो काल कमेंट होते की किट्टो किती खराब झालेली आहे. तर किट्टोचं वजन तर कमी झालंय, पण ते ना फ्रंट कॅमेऱ्याने कालचं शूट असल्यामुळे ती जास्तच खराब दिसत होती. आता बघा मावशीने थँक्यू माझी बाजू घेतल्याबद्दल. अँड म्हणजे चांगलं सजेशन घेतलायचा. बाजू काय घेतायचा म्हणजे तुम्हाला जे अनुभव आलाय त्यातूनच देतायचा, त्याबद्दल मनापासून आभार. माझं प्लॅनिंग फिक्स केले. 11वी-12वी सायन्स मधनं करायचं. चांगले पर्सेंटेज काढले की लगेच जेई साठी घ्यायचं. म्हणजे त्यात 1 वर्ष माझं वाया जाणारच. वाया जातोय कारण की जेईचा पूर्ण अभ्यास 1 वर्ष करावा लागतो. मग 10वी-12वी कसं खरं सायन्स मधनं करावंच लागणार मला. मग त्याच्यानंतर जेईचं करायचं. जेईचं पास झाले तर मी जे तिरुवनंतपुरम मध्ये जी इन्स्टिट्यूट मला आवडल्या त्या इन्स्टिट्यूट मध्ये ते त्यात चांगले मार्क्स मिळाले की इथं ऍडमिशन मिळतं चांगल्या ह्याच्यानं. मग तिथे ऍडमिशन घ्यायचं. ते जे एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचे जे कोर्स आहेत आणि बाकीचे काही कोर्सेस आहेत ते कम्प्लीट करायचं. आणि तिथंच इस्रो वाल्यांची एक्झाम्स कंडक्ट होतात. ती एक्झाम जर मी दिली आणि पास झालो तर मी ज्युनियर सायंटिस्ट म्हणून पण तिथं कामाला लागू शकतो. ह्यासाठी किती वर्षाचा कालावधी? बघ आता 11वी-12वी 11वी-12वी तर सोड, ते आपले 2 वर्ष. 11वी-12वी 2 वर्ष, जेईचा 1 वर्ष. जर मी 1 वर्षात पार केलं तर ठीक, तर जर 1 वर्षात नाही झालं तर 2 वर्ष घे. हा परत मग तिथं ऍडमिशन घेणार. तिथं 2 का 3 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा कोर्स असतो इंजिनिअरिंगचा तो. मग त्यातच जर मी इस्रोला दिलं तरच हे होणार, नाहीतर मग मला अजून पुढे करावंच लागणार अभ्यास. म्हणजे टोटली 6 वर्ष. हा 6-7 वर्ष धर. 6-7 वर्षात तू मेहनत कर, 6-7 वर्षात आम्ही मेहनत करतो. तर त्यात काय मध्ये मध्ये मी पार्ट टाइम जॉब करतच राहणार की बघा एखाद्या. आता मी स्वतःच काय म्हणतोय 10वी नंतर मी काहीतरी करणार. कारण की एक मेंटॅलिटी पाहिजे की आता आपण मोठे झालेलं. पीएचडी पण करायला लागत्या. तर मग ते पीएचडी वगैरे कधी करणार जेव्हा मी इस्रोची एक्झाम देऊन ज्युनियर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट करणार त्यावेळेला नंतर मी ते पीएचडी देणार. म्हणजे काय तर तू सिनियर सायंटिस्ट म्हणून तिथं
अपॉइंट होतेस. म्हणजे तू जन्मभर शिकतच राहायचं. अँड मला तर अजून पण असं कन्फ्युजन होते की म्हणजे फिजिशियन म्हणजे फिजिक्सची सायन्स किंवा केमिस्ट किंवा तर प्रश्न आरूला विचारलं तर ते अजून बारकाय सोड. आरूला विचारलं तर आरू मम्मी आता मी पुढच्या वर्षी त्याचं नवीन एक काय धड ना 12 चिंध्या. आर्यनचं ना त्याला विचारलं की एकदा म्हणते पोलीस, एकदा म्हणते काय ते एडिटर, एकदा म्हणते वेगळंच काय, हा आर्यन एकदा म्हणते फुटबॉलर, एकदा म्हणते क्रिकेटर. त्याला खेळासंदर्भातच इंटरेस्ट. नशिबात पुढं दुसरं काय असेल, बिझनेस असेल, काय असेल तर ते व्हायचं. असं नाही की एकच कुठलं ऑप्शन ठेवायचं नाही, ऑप्शन्स खूप सारे ठेवायचे. एक करत करत दुसरं करायचं जर आपल्याला झेपत असेल तर. खरं जर त्यात फेल्युअर मिळालं तर त्या फेल्युअरला पार करून दुसरं करायचं.